प्रश्न नव्हता. माझ्या आईला असं होतं की ही गोव्याला जाणार आणि तिकडच मरून येणार. तिला मधला आतला काही ऑप्शन दिसत नव्हता. तिला वाटायचं ही गेली कुठे की मरून येणार. मोस्ट रिकमेंडेड प्लेस आहे. त्यावेळेस अशी लाईफ नव्हती, कॅमेरा किंवा मोबाईल नव्हते, एखादाच कॅमेरा असायचा. कोल्हापुरी व्हाईब्स तर आलेल्या आहेत आपल्याला, हे तर समजलं की कोल्हापूरमध्ये एंट्री केलेली आहे आपण. नमस्कार मित्रांनो, तर आमच्या नवीन व्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आम्ही चाललोय, आम्ही गणपतीपुळेला जायचंय आम्हाला. तर आम्ही ऑन द वे कोल्हापूर करणार आहे. तर आम्ही सातारा कोल्हापूर या मार्गे चाललेलो आहे आणि एक अचानक प्लॅन ठरला होता. काहीही प्लॅनिंग नाहीये आमची. लिटरली आम्ही रात्री 12ला वगैरे ठरवले की आपल्याला जायचंय आणि आम्ही असंच निघालोय. कारण की ऑब्व्हियसली आता जवळजवळून सुट्ट्या आलेल्या आहेत. मी डिस्क्लोज नाही करत आहे माझ्या डेट्स, कारण की माझ्या ऑफिसला कळेल मी कधी कुठे कसे निघाली येते. पण हा, आणि आय होप तुम्हाला ह्या सिरीजमध्ये सुद्धा खूप मजा येईल. आम्ही बाली नंतर 1 महिन्याचा ब्रेक घेतलाय. उडवायचं नाहीये मला, एवढी शुद्ध मराठी मला झेपत नाही. गाडी पण म्हणते की उडू दे, एवढं शुद्ध मराठीमध्ये छान वाटतं ना मराठीमध्ये ब्लॉग येत. तर मग हॅलो एव्हरीवन वगैरे कसं वाटतं, एकदम नमस्कार मित्रांनो छान वाटतं. तर आय थिंक मी माईक घालायला पाहिजे होता. आय डोंट नो आता किती नॉईज आलेला असेल, पण ठीक आहे, रिटेक करावा लागला तर आता तो तर मी करेलच. पण हा, तुम्हाला आता भेटूयात कोल्हापूरला. आम्हाला ऑन द वे आहे डोक्यात पन्हाळा वगैरे करण्याचं, पण ऊन किती आहे त्याच्यावर डिपेंड असेल. कारण की मे आहे ऑब्व्हियसली, तर खूपच ऊन आहे. आणि मी ट्रॅडिशनल आउटफिटमध्ये आहे. माझा प्लॅन आहे की मला कोल्हापूरला जाऊन साडी घालायची आहे, पण किती टाइम मिळेल आपल्याला त्याच्यावरती आपण बघूयात. आणि बघूयात आता ह्या ब्लॉगमध्ये काय काय होतंय. आणि आय होप तुम्हाला जसे बाली वगैरे सिरीज आवडल्या होत्या, उज्जैन सिरीज आवडली होती, तशी तुम्हाला ही पण सिरीज आवडेल. तर भेटूया तुम्हाला ऑन द वे. तर आता आम्ही ऑलमोस्ट पन्हाळ्यापासून 20 किलोमीटर्स लांब आहे, म्हणजे अर्धा तासात पोहोचून जाऊ. आम्ही सकाळी 7 वाजता निघालो, तरी आम्हाला 4ला 5ला वगैरे निघायचं होतं, पण ऑब्व्हियसली झोप नाही झाली म्हणून उठलो नाही आम्ही. पण ही नाही उठली. मी 4ला उठून बसलो होतो, पण ही नाही उठली. 4ला उठून बसला होता तू? हो येस 4ला उठलो होतो, झोपत होते. हा, मला त्याने ट्राय केलं म्हणून ठीक आहे. तर हा, आम्ही 7ला निघालोय आणि आता वाजतील आम्हाला पोहोचायला 1:30. तरी हा 1:30 वाजता दाखवले त्यांनी पोहोचण्याचा टायमिंग. तरी मी खूप निवांत नाश्ता वगैरे करून निघालोय. गाडी पळवली आहे, त्याच्यात काही वाद नाहीये. गाडी पळालीच नाही गाईच, असं पळवणाऱ्याला वाटत नाही. पण हा, रस्ते पण खूप छान आहे तिथले. म्हणजे हा जो रूट केलाय आपण गुगल मॅप्सने चालू होता, आम्हाला काही खास माहिती नव्हतं. सातारा कोल्हापूर हायवेने आम्ही आलो आणि मध्ये पन्हाळ्यासाठी आम्ही जस्ट एक राईड घेतला. 40 किलोमीटर अवे असतात, म्हणजे मागे असताना. छान रोड आहे आणि जो बारीक रोड आहे ऍक्च्युअली, पण कच्चा रोड छान ऍक्च्युअली. कच्चा रोड पण स्मूथ आहे. म्हणजे इथले जर रोड बघितले ना, मी 360 व्ह्यू टाकते आता, जर रोड बघितले ना तर आसपास असं प्युअर पंजाब व्हाईब येतोय मला, की जिथे सगळीकडे शेती आहेत आणि शेतांच्या मध्ये बाकी घर वगैरे आहेत. म्हणजे खूप पीसफुल आहे. म्हणजे जो जर्नी ना ते अशी हेक्टिक नाही वाटत आहे. आणि ऑब्व्हियसली आम्हाला म्हणजे मयूरला बाईक राईडवर यायचं होतं आणि दॅट इज नॉट पॉसिबल फॉर मी, की इतक्या लांब आणि उन्हामध्ये गाडी पळाली असते माझी. नाही नाही नाही, काय पळाली असते, मला पळवायचीच नाहीये. लाईफ मध्ये मी एकदाच दापोली ट्रिप केली आहे बाईकने. नाही, लाईफ मध्ये मी एकदाच बाईकने दापोली ट्रिप केलेली आहे. मला माहिती आहे की आयुष्यात काय लागतायत. काय लागतं काय तर थ्रिल नाही, राईड इज थ्रिल. ओके, नाही नाही, उन्हामध्ये नॉट थ्रिल. जो आता कडक ऊन आहे ना, आय एम हॅपी की मी उन्हात आलेली नाहीये. पेट्रोल तर भरपूर लागले आपल्याला. क्रेटाचा एव्हरेज तर माहितीच आहे आता, रडवायला. पण हा,
आता पोहोचूयात याच्यामध्ये, पण मोस्ट रिकमेंडेड रस्ता तर आमचा आजचा प्लॅनिंग तर हाच आहे की आम्ही कोल्हापूरला स्टे करणार आहे, तिथे दर्शन रंकाळा वगैरे सगळं करू. आणि नेक्स्ट डे मध्ये आम्ही कन्फ्युज आहे, म्हणजे आम्ही काहीही प्लॅन करून आलेलो आहे, तर आम्ही कन्फ्युज आहे की आम्हाला देवगडला जायचंय की रत्नागिरीला जायचंय. तर स्टे कुठे होईल तो बघूयात आपण, कारण की आपल्याकडे 3 दिवस आहेत, तर आमचा 3 स्टेचा प्लॅनिंग आहे. आणि एक पण स्टे बुक नाही करायचं. हा, एक पण बुक नाहीये. आता ऑन द स्पॉट ज्या ठिकाणी थांबू त्या ठिकाणी जे मिळेल ते मिळेल, आणि नाही मिळालं तर गाडी आहेच आपली. आम्ही उषा वगैरे घेऊन आलोय, गाडीत झोपू शकतो. गाडीत आहे. आम्ही ना एकदा हेही ट्राय केले, ठीक आहे. म्हणजे कधी गणपतीचे दिवस होते आणि आपण कुठे गेलो होतो, लालबागच्या राजा. हा, लालबागच्या राजा. आम्ही रात्री 1 वाजता निघालेलो होतो, आणि हा रात्री नाही दुपारी 1 निघालो होतो आपण. दुपारी 1ला निघालो होतो, पण काहीतरी रात्री पोहोचलो आणि 1ला वगैरे दर्शन झालं आमचं, आणि तिथनं बाहेर निघोस तोपर्यंत काहीतरी 4 वाजले. मग आम्ही पेट्रोल पंपच्या तिथे गाडी लावली, गाडीत झोपलो, सकाळी तिथेच ब्रश वगैरे केला आणि झोप झाली आणि निघालो. गाडीत आम्ही झोपू शकतो, काहीही करू शकतो. स्ट्रगल इज रिअल गाईज. हे टाकणार नाही, आहे ना, मला माहिती आहे टाकणार नाही. ऊन खूप आहे, ऊन इम्पॉर्टंट आहे. तर वी आर इन कोल्हापूर गाईज. कोल्हापूरमध्ये आता आपण आम्हाला पन्हाळ्याला जायचं होतं, पण आम्ही ज्योतिबा केला म्हटलो. देवाचे दर्शन घेऊ आणि जरा ताकद घेऊ, मग पन्हाळा चढू आपण. जरा फत्ते करू आपण, टेन्शन नाही घेऊ. आणि आता भूक लागली, आधी जेवण करू, आधी पोटोबा मग उठोबा, असं आपण गंमत करू आधी. चला बघू. जोडप्याला बघून असं मला वाटतं की आम्ही पण जोडपेचे, थोडीशी जुनी जोडपे आहे आम्ही. फर्स्ट टाइम आम्ही आलोय. आणि काय येत असलं आय डोंट नो, तुम्ही कारण सांगा. आपण खंडोबाला वगैरे जातो आपल्या इथे, तसंच सेम त्या टाइप मध्ये. आता आपण आहे ज्योतिबापाशी. ज्योतिबा दख्खनचा राजा, आणि त्याच्या सरळ समोर आपल्याकडे आहे पन्हाळा किल्ला. तो आहे ऑलमोस्ट 13 किलोमीटर. तर ज्योतिबाचं खूप सुंदर दर्शन झालेलं आहे आपलं. आणि इथली एक मेन गोष्ट जी मला अशी वाटते की आम्हाला जेजुरीला जो एक्सपिरियन्स आला होता ना, तो इथं बिलकुल नाहीये. म्हणजे आम्ही असं विचार करत होतो की पास वगैरे घेऊन जावा किंवा लाईन खूप मोठी असेल म्हणून, कारण की आपल्याला आयडिया नसते ना बाहेरनं. तर तो ब्राह्मण स्वतः येऊन आम्हाला म्हणतो की नाही अर्धा तास होऊन जाईल दर्शन, पास वगैरे घ्यायची गरज नाही. आणि अक्षरशः कुठेच पैसे मागितले नाही, काही नाही. म्हणजे हे खूप छान वाटलं की आपल्या साईडचे माणसं असे का करत असतील. कोल्हापूर पण आपल्या साईडचं आहे, बट
डिफरन्स तो जाणवला थोडा मला की नाही त्याचं पैशांची गरज आहे म्हणून कोणाला लुबाडण्याचं काम नाहीये. आणि खूप सारे जोडपे होते हा जोडपे मला असं वाटलं इतक्या लोकांनी कसे लग्न केले, पण आय थिंक रविवार जरा लग्नाची तिथी होती आणि आता आहेत, पण खूपच म्हणजे लग्न केलेले लोक खूपच येत होते आणि त्यांनाही लुबाडलं जात नव्हतं. ही छान गोष्ट आहे. त्यांची नाही माहिती आपल्याला, आपण बघितलं पण दिसले नाही अशी कुठं की पैसे देत आहेत वगैरे. मोजणार काय ब्राह्मण लोक. अच्छा काही लोक होते पण 10-20 रुपये द्या असं म्हणणार होते, ते तर ठीक आहे. नाही जेजुरीला आपल्याला अगदीच 2-3 हजार मागितले होते. आणि जसं की आपलं ठरलं होतं भूक लागली म्हणून आपल्याला जेवण करायचंय, पण ऑब्व्हियसली आपल्याला जेवण भेटलेलं नाहीये. तर आत्ता वाजले 3 आणि आपण सगळ्या एक्झॉस्ट आहे. आणि माझ्या आईने आत्ताच मला फोन करून शिव्या घातल्यात की ऊन पडले, छत्री घेऊन फिर, पाणी पी, हे कर ते कर. आता बघून म्हणून तक्रार करते माझी, पण ठीक आहे बघू आता. रेस्टॉरंट ह्या साईडला एक प्लस पॉइंट असा आहे ना की इथे खूप रिसॉर्ट आहेत, म्हणजे राहण्याचा काही इश्यूच नाहीये इथे कुठे. तर ऑन द स्पॉट जरी इथे येऊन बुकिंग केलं ना तरी खूप छान छान येऊन जातील आपल्याला. पण आपल्याला इथे स्टेचा काही प्लॅन नव्हता आज, म्हणून आपण इथे करणार नाहीये. छान वाटते, खूपच छान वाटतं, इतकं पण छान नाही. कोणीच नाही ना असं विषय काय करायचं. अरे इथेच लावलेलं आहे काय खायचं का? हा हो, परत पुढे मिळेल का, पण का करायचं. त्याला विचार जेवण चालू जेवण आहे का? खाना है खाना? हॉटेल लेना है? नहीं हॉटेल चालू है क्या? रेस्टोरेंट चालू है? रेस्टोरेंट चालू आहे ना? हा अच्छा ठीक आहे. नाही घेतली तर पुढं कोल्हापूरमध्ये येऊन तू हिंदी कसं एक्सपेक्ट करतोय. अरे मला वाटलं की असतील ते कपड्यावर आर्मी आयरन वाटलं मला. आर्मीवाले पण मराठी असतात. ठीक आहे चल, आपल्याला जेवणाचा स्पॉट मिळाला, तक्रार केल्या तर आपण जेवण करून घेऊया. आणि व्ह्यू पण मस्त आहे, दाखवू तुम्हाला कसं आहे. ओके, तर आपण आता पन्हाळा किल्ल्यावरती आलेलो आहे आणि हा जो फर्स्ट ब्लॉग आहे मी याचा सेकंड पार्ट बनवणार आहे, जो की स्पेशली फक्त पन्हाळागडासाठीच असणार आहे. तर आपण गाईड घेऊन प्रॉपर सगळं सांगितलंय पन्हाळागडासाठी बद्दल आणि ते आपण त्याच पार्ट मध्ये बघूयात. आणि आता आपण निघूयात इथनं कोल्हापूरला जाण्यासाठी. दर्शन घेऊन देवीचं आता झोपायची गरज आहे. मी तरी गाडीत टोटल काउंट केला तर 20 मिनिटं तरी झोपली आहे आणि तू थोडा पण नाही झोपलाय, तर रेस्टची गरज आहे. बघू खूपच वाटलं तर गाडीकडे लावून मस्तपैकी एक झोप काढू आणि निघूयात. कोल्हापूरचं काय फेमस आहे? म्हशी. मी आलतो ना कोल्हापूरला म्हशी दूध काढत होते काय कोल्हापूरचे म्हैसचं दूध फेमस आहे. पिणार का? मग आपण काय कशी आहे का वाडी नाही मग हाय की नाही. तर आम्ही कोणत्या स्पॉटला आलोय माहिती नाही, पण ऑन द वे टू कोल्हापूर फ्रॉम पन्हाळा. मयूरला काहीतरी दिसलंय की लोक गर्दी थांबली म्हणून आम्ही थांबले आता बोलत. पण बघू काहीतरी दिसतंय इथं, आम्ही पण माहित करून घेतो आणि तुम्हाला पण दाखवतो. मयूर तू म्हैस म्हटलं होता, हा तर बैल निघाला. त्यांनी सटला तर मारेल का? हा कोल्हापूरचा बैल आहे की नाही? सिद्धेश्वर महाराज समाधी मंदिर, प्रॉपर कोल्हापुरी शूट चालू इथं. सिद्धेश्वर महाराज काय माहिती माझ्या नवऱ्याला वेड लागले का काय, त्याला कोल्हापूरची म्हैस आवडलेली आणि तो म्हणतो कोल्हापूरची म्हैस छान असतात जे आपण घेऊन जाऊ. घेऊन नाही यायचं, फोटो काढा, व्हिडिओ काढा. म्हशीसोबत कोण व्हिडिओ काढतं? चल तुला माझ्या गावाला तुला म्हशी दाखवते, ते जाऊन व्हिडिओ काढतो. बाळा या म्हशीचं दूध पिऊन लोक पहिल्यांदा धाव घेतलं का इथं ही फेमस होती कांताला, ती तालीम होती फेमस. पण ठीक आहे, इथं उतरल्यानंतर ना कोल्हापुरी वाईब्स तर आलेल्या आहेत आपल्याला. हे तर समजलंय कोल्हापूरमध्ये एंट्री केलेली आहे आपण. आणि ही प्लेस होती पंचगंगा.
तर आपण जस्ट 2 मिनिटांसाठी इथे थांबलेलो आहे, थोडंसं बाहेर पाहिलंय. आता इथून आपल्याला मंदिर 1.4 किलोमीटर दाखवतंय आणि रंकाळा 2.1. तर मोस्टली आम्ही खूप एक्झॉस्ट झालो, तर मला तर इच्छा नाहीये की आज असं याच्या मूडमध्ये जाऊन दर्शन घ्यायचं. तर मोस्टली आम्ही आता सनसेट एन्जॉय करू, रंकाळाला जाऊन रूम वगैरे बघू, तिथे स्टे करू आणि उद्या सकाळी सकाळी दर्शन घेऊ 7 वाजता. हा. आणि आमच्या चेहऱ्यावरून तर तुम्हाला कळत असेल मॉर्निंग वर्सेस इव्हिनिंगचा मस्त काळे पडलोय, पण आता ऑप्शन नाहीये. बघूयात आज कसं कसं जातंय. बस पाणी ओके. सो आपण आलोय आता रंकाळा लेकला. तर इथे ना व्हाईब्स पूर्ण वेगळ्या आहेत, म्हणजे जुहू चौपाटी किंवा मरीन ड्राईव्ह सारख्या. मरीन ड्राईव्हला फक्त खायला वगैरे नसतं, आणि हे जर पुण्यात असतो ना तर आम्ही दोघं भटकलो पण नसतो. पण फेमस आहे तर बघितलंच पाहिजे, आणि एवढं लांब आलोय तर ऐकून होतं याच्याबद्दल म्हणून. प्रायव्हेट लाईफ ऍक्च्युअली. फोटोशूटला लोक आले, काही कॉलेज बंक करून खायला आले, प्रत्येक जण त्याच्या एन्जॉय मध्ये आहे. लोक आपली चालत आले स्टोरी करायला. सो डिपेंड्स. हे बघ कपलचं फोटोशूट वगैरे चाललंय, पण छान आहे, पीसफुल आहे. तर बघूयात काहीतरी चटपटीत खाऊ. इथं कोल्हापूरचं काय फेमस भेटतंय आपल्याला, बघूयात काहीतरी चटपटीत खाऊ. ज्याला नाही खायचंय तो नाही खाणार आहे, आपल्याला काही फरक नाही पडत ह्या गोष्टीचा. तुमच्या गोव्याच्या स्टोरी बद्दल सांगा आम्हाला. तुम्ही कितवीला आलती गोव्याला? 9वीला असताना आम्ही ट्रिपला आलतो. आय थिंक 100 जण असतील, 50 मुलं 50 मुली असे. 9th आलता. सकाळ सकाळ पहिले महालक्ष्मी दर्शन घेतलं, रात्री 11 वाजता बसला असेल आम्ही शिरूर ते कोल्हापूर. काही 7 लाख दर्शन झालं देवीचं प्रॉपर एकदम निवांत एकदम. नंतर आम्ही आलतो इथे रंकाळा लेकवरती. चहा घेतला आम्ही सगळ्यांनी. चहाची मोठीशी किटली होती अशी, किती पण चहा घ्या. सगळे पोरं 5-6 कप चहा घ्यायचे. बिस्किटाचे पुढे होते असे, म्हणजे मोठे बॅगेमध्ये. मजा आली त्यावेळेस. अशी लाईफ नव्हती, कॅमेरा किंवा मोबाईल नव्हते. एकाच कॅमेरा असायचा, म्हणजे 5 जणांच्या रूपमध्ये एक कॅमेरा असायचा, आणि मग सगळेजण एक मिळून फोटो काढायचे. आमच्या सोबत कळमकर कॅमेरा होता. आमची कळमकर कॅमेरा आणला होता. त्या कॅमेराने आम्ही सगळे फोटो काढले. ते अजून पण आमचे फोटो खूप जास्त. मग आम्ही गोवाला गेलो त्याच दिवशी. गोवा नाही, सिंधुदुर्ग गेलो. सिंधुदुर्गवरून गोवाला गेलो. सेम शाळेमध्ये मी पण होते, पण ऑब्विसली पैसे नाही भरले. लास्ट मोमेंटला पैसे भरले नाही. पैशाचा प्रश्न नव्हता. माझ्या आईला असं होतं की ही गोव्याला जाणार आणि तिकडच मरून येणार. तिला मधला आतला काही ऑप्शन दिसत नव्हता. तिला वाटायचं ही गेली कुठे की मरून येणार. म्हणजे आजही तिने मला फोन करून छत्री घे, रेनकोट घे, काय घे, असल घे, तसं घे, पाणी पी, हे कर ते कर. भरपूर लेक्चर दिलेले, त्याच्यात काही वादच नाहीये. आणि आजोबा मस्त आपल्याकडे बघतायत की हे पोरं करतायत काय नेमकं ना. तर ठीक आहे, माझ्याकडे सांगण्यासारख्या मेमरीज आहेत. माझ्याकडे ही मेमरी की मी माझ्या वडिलांच्या शाळेतल्या ट्रिपमध्ये जायचे. तर तेव्हा मी तिथली मला मेमरी. इथे रंकाळाला नव्हतो आलो आम्ही, पण महालक्ष्मीचं दर्शन घेऊन आम्ही पुढे शाहू पॅलेस वगैरे केलं होतं. ती मेमरी आहे माझ्यासाठी इथे. येस, बघू आपल्याला टाइम भेटला तर जाऊ. 5:30 हा, पण ठीक आहे. आता नेक्स्ट टाइम परत कधीतरी येऊ. आजसाठी हा, आतासाठी एवढ्या मेमरीचे सेशन बास. लोक मस्त बघतायत. एवढा ऑकवर्डनेस खूप झाला माझ्यासाठी. ओळखणार नाही आपण. हा, ते आहे. समजा लोकांना वाटतं ब्लॉगर वगैरे काय, पण आहेतच आपण 1000 सबस्क्रायबर वालो. ठीक आहे, चला बघू. आता थोडा शांतपणे बसूयात इथे आणि काहीतरी खायला जाऊयात. लगेच खायला. दमली होती आता. त्याचा आनंद आला, उत्साह आला खायचं म्हटल्यावरती. आता विचार करणार की काय खाऊ काय नाही.
15 मिनिटं कांदा आणि शेवटी आता मोमोज किंवा बेळीवरती. तर पाणीपुरीतलं मी खाऊन येणार नाही ना यावेळेस, त्यामुळं बघू. मोमोज का ना, मोमोज का ना. बेळ आहे का बेळ का ना. मी काय नाही टेस्ट टेस्ट करा मी बघू. एक तुला असं खरंच वाटतंय सर म्हणजे खाऊ देईन तुला मी त्याच्यामध्ये काय वाटतंय घे ना टेस्ट. खरं आवडलं का. आवडेल. तर ही आहे आपली चिकन थाळी. घरी टमाटर रस्सा, पांढरा रस्सा, सोलकढी, चिकन फ्राय, चिकन मसाला द्वारे रोटी. कशी टेस्ट. बेस्ट. छान आहे. तर ना आम्हाला वाडा म्हणून इथं हॉटेल आहे, तर त्याचे रेटिंग्स वगैरे पाहिले आम्हाला तिथे जायचं होतं आणि आम्ही तिथे चालत गेलो. ऑलमोस्ट 1 किलोमीटर होतं आमच्या रूमपासून, पण तिथे जाऊन कळलं की ते बंद असतं गुरुवारी. मग आम्ही अशाच एका रँडम हॉटेलमध्ये घुसलो आणि इमॅजिन करू शकत नाही इतकं छान जेवण होतं. व्हॉट डू थिंक. बेस्ट. हां, म्हणजे अनलिमिटेड तांबडा पांढरा रस्सा, अनलिमिटेड सोलकढी, रोटी खा, भाजी खा, काही खा आणि प्राईस होती 200 रुपये आणि टेस्ट सुद्धा खूप बेटर होते. म्हणजे मोस्ट रिकमेंडेड प्लेस आहे जर. हां, आणि खूप छोटं हॉटेल आहे, म्हणजे आम्हाला एक्सपेक्टेड नव्हतं, पण आम्ही म्हटलो की कोल्हापूरला आलो आणि हे ट्राय नाही केलं असं होऊ शकणार नाही आहे, म्हणून आम्ही हे ट्राय केलं आहे. आणि अजून एक बेस्ट असं आहे की मंदिर त्या हॉटेलपासून काही 400 मीटरवरती आहे फक्त. म्हणजे जर तुम्ही इथं स्टे केला संध्याकाळचा वगैरे तर तुम्ही खाऊ शकता इथं. माझा आता घसा धरलाय, मी एवढा रस्सा पिलाय म्हणजे ना, तो माणूस कंटिन्यू वाढत होता, येऊ दे येऊ दे येऊ दे. आवडलं मला. खूप पिलाय. हां, 10 वाजलेत आणि आता रूमवर फ्रेश होऊन गाडी वगैरे पार्क करून आम्ही आलो होतो. जवळच रूम बुक केली अशीच रँडमली आणि जवळच रूम बुक केली आहे आणि इथं ऑन द स्पॉट सुद्धा खूप रूम मिळू शकतात, म्हणजे जवळ खूप आहेत, तर त्याचंही काही टेन्शन नाही. आणि हां, उद्या सकाळी आता दर्शन घेऊयात. आजचा व्लॉग मी इथं स्टॉप करते. भेटूयात पुढच्या दिवसासाठी. तर बघूयात काय होतं. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्लॉग टिल एंड. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय.